नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आज आपण इयत्ता 8वीचा जो इंग्रजी विषय आहे त्यातील युनिट 1 मधील टॉपिक 1.2 अँड्रोकल्स अँड द लायन हा जो लेसन आहे त्याचं एक्सप्लेनेशन पाहणार आहोत। त्यासाठी मी तो लेसन जो आहे तो रीड करणार आहे आणि त्याची प्रत्येक लाईन तुम्हाला मराठीमध्ये एक्सप्लेन करून सांगणार आहे। तत्पूर्वी तुम्हाला मार्जिन वर्ड्स दिलेले असतात, तर त्या मार्जिन वर्डचा देखील अभ्यास करणं गरजेचं आहे। त्याचा जो अर्थ आहे तो आपण जेव्हा लेसन आता एक्सप्लेन करणार आहोत त्यावेळी मी सांगते। अँड्रोकल्स अँड द लायन, अँड्रोकल्स आणि सिंह। लॉंग लॉंग ॲगो देअर लिव्ड अ काइंड जेंटल अँड कर्टियस मॅन कॉल्ड अँड्रोकल्स। खूप खूप वर्षांपूर्वी अँड्रोकल्स नावाचा एक दयाळू, प्रेमळ आणि विवेकी माणूस होता। बट ही हॅड अ व्हेरी क्रुएल मास्टर। परंतु त्याचा मालक जो होता तो मात्र दुष्ट होता। Those days kings, nobles and other wealthy men used poor people as their slaves. त्या काळी राजे, महाराजे आणि तत्सम लोक गरीब लोकांना त्यांचे गुलाम म्हणून ठेवत असत। अँड्रोकल्स वॉज अ स्लेव। अँड्रोकल देखील गुलाम होता। The slaves were forced to work for their masters. गुलामांना त्यांच्या मालकांकडे जबरदस्तीने कामाला जुंपलं जात असे। They had to do what their masters told them. त्यांना त्यांचे मालक जे काही सांगतील ते करावं लागायचं। दे हॅड नो फ्रीडम, नो राईट्स. त्यांना कोणत्याही प्रकारचं स्वातंत्र्य नव्हतं, कोणत्याही प्रकारचा अधिकार नव्हता। इवन व्हेन दे वेअर अनहॅपी विथ देअर मास्टर दे कुड नॉट लिव्ह हिम. जरी ते त्यांच्या मालकांसोबत खुश नसतील तरी त्यांना स्वतःच्या मालकाला सोडून कुठेही जाता येत नसे। दे वेअर बाउंड बाय लॉ टू ओबे देअर मास्टर हाउएवर वीक ही माइट बी. मालक कितीही क्रूरपणे वागला तरी त्या मालकाला सोडून जाण्याची हिंमत त्यांची नसायची आणि कायद्याने ते बंधनकारक होते। अँड्रोकल्स डिड नॉट लाईक हिज हार्टलेस वीक मास्टर. अँड्रोकल्सला त्याचा जो हार्टलेस म्हणजे निर्दयी आणि निष्ठुर असा मालक होता तो अजिबात आवडायचा नाही। हिज मास्टर स्टार हिज स्लेव्स अँड ऑफन व्हीक देम. तो गुलामांना उपाशी ठेवायचा, त्यांना चपकाचे फटकारे मारायचा। अँड्रोकल्स फेल्ट दॅट इवन डेथ वॉज बेटर दॅन सर्विंग सच अ मास्टर. अशा मालकाची सेवा करण्यापेक्षा मरण ओढवलेलं बरं असं नेहमी अँड्रोकलला वाटायचं। ही केप्ट लुकिंग आउट फॉर अ गुड अपॉर्च्युनिटी. आणि म्हणूनच तो अशा संधीची वाट बघत होता। ॲट द फर्स्ट चान्स ही गॉट ही एस्केप फ्रॉम द क्लचेस ऑफ हिज क्रुएल मास्टर. आणि तशी संधी त्याला मिळाली आणि या क्रूर मालकाच्या तावडीतून, कसाड्यातून सुटण्यात तो यशस्वी झाला। नाऊ ऑल्दो अँड्रोकल्स हॅड दस रन अवे ही वॉज नॉट अ कोवर्ड. म्हणजे अँड्रोकल्स जरून पळून गेला असला तरी तो भ्याड नव्हता, घाबरणारा नव्हता। ही टूक शेल्टर इन अ फॉरेस्ट. जंगलामध्ये जाऊन त्याने स्वतःच्या निवाऱ्याची सोय केली। ही वॉज नॉट अफ्रेड ऑफ द वाईल्ड बीस्ट दॅट रोम द फॉरेस्ट. जंगलात फिरणाऱ्या श्वापदांची किंवा हिंस्र प्राण्यांची त्याला जराही भीती नव्हती। ही डिड नॉट माइंड दॅट ही हॅड नो रूफ ओव्हर हिज हेड. त्याला या गोष्टीची चिंता नव्हती की माझ्या डोक्यावरती छत नाही आहे। ही वॉज हॅप्पी दॅट ही वॉज फ्री ॲज अ बर्ड टू गो वेरेवर ही विश. एखाद्या पक्षाप्रमाणे आपण मुक्तपणे फिरू शकतो हीच गोष्ट त्याच्यासाठी महत्त्वाची होती आणि त्याच गोष्टीत त्याला आनंद होता। वन डे as he was wandering in the forest, he suddenly came face to face with a lion. एक दिवस असाच जंगलातून फिरत असताना अचानकपणे एक सिंह त्याच्या समोर आला। He was not, his first reaction was to turn and flee. त्याला पहिल्यांदा असं वाटलं की इथून पळून जावं। But then he saw that the lion had not moved on seeing him. परंतु नंतर त्याच्या लक्षात आलं की हा सिंह हल्ला नाही, गुरगुरला नाही। इट नायदर ग्राउल नॉर रोड. इन फॅक्ट इट लुक ॲट हिम पिटियसली ॲज इफ इट वॉज इन अ ग्रेट पेन. म्हणजे तो सिंह त्याच्याकडे पाहून गुरगुरला नाही किंवा डरकाळी फोडली नाही आणि जणू काही तो अशा नजरेने बघतोय की त्याला मदतीची गरज आहे। अँड्रोकल्स पॉज. अँड्रोकल्स थांबला। देन ही मूव व्हेरी कॉशियसली टुवर्ड्स द लायन स्टेप बाय स्टेप. आणि मग तो अतिशय सावकाशपणे सिंहाच्या दिशेने एक एक पाऊल टाकत पुढे गेला। द लायन मोन अँड विम्पर्ड. यावेळेस सिंह कणत होता, विवळत होता। प्लीज हेल्प मी, इट सेज सीम टू से.
आणि तो जणू काही असं म्हणत होता की मला मदत करा. When Androcles drew near, the lion lowered its head and began to lick its paw. जेव्हा अँड्रॉकल्स त्याच्या जवळ गेला तेव्हा लायन काय करत होता तर त्याचा जो पायाचा पंजा होता त्या पंजाला तो चाटत होता. Then Androcles saw the lion's paw was wounded, sore and swollen. मग अँड्रॉकल्सला दिसलं की सिंहाच्या पायाला जखम झालेली आहे आणि त्याचा पाय सुजलेला आहे. On a closer look, Androcles noticed that a big thorn had pierced one of the lion's toes. आणि मग हे पाहिल्यानंतर जवळ जाऊन अँड्रॉकल्सने अजून पाहिलं तर त्याच्या पायामध्ये एक मोठा काटा घुसला होता. So this is the cause of the lion's distress, thought Androcles. आणि याच कारणामुळे लायन डिस्टर्ब आहे, सिंह दमलेला आहे किंवा तो वेदनेचे त्याच्या हेच कारण आहे हे अँड्रॉकल्सला कळलं. Summoning up all the courage, Androcles stretched his hand slowly towards the injured paw. मग त्याने सगळा आपला धीर एकवटला आणि तो सिंहाच्या दिशेने गेला आणि त्याचं जे जखमी झालेलं पाऊल आहे, पाय आहे, तिथे तो जवळजवळ पोहोचला. He was afraid that the lion would attack him if he touched its swollen paw. अँड्रॉकल्सला असं वाटलं की त्याचा जो जखमी झालेला पाय आहे तिथे मी हात लावला तर अचानकपणे सिंह माझ्यावरती काय करू शकतो, हल्ला करू शकतो. बट द लायन सीम टू अंडरस्टँड हिज गुड इंटेन्शन. परंतु त्या सिंहाला सुद्धा अँड्रॉकल्सचं जे हेतू होता, जो चांगला हेतू होता, तो जणू काही कळलेला होता. अँड्रॉकल्स टूक द पॉ इन हिज लेफ्ट हँड. अँड्रॉकल्सने आपल्या डाव्या हातामध्ये त्या सिंहाचा पाय घेतला. डेफ्टली ही पुल आउट द थॉर्न. आणि एका क्षणात त्याने तो काटा काढून टाकला. देन टिअरिंग अ पीस ऑफ हिज ओन क्लोथिंग, द काइंड मॅन बाउंड अप द लायन्स इंजर्ड पॉ. टू हिज सरप्राईज अँड वंडर द लायन देन लिक हिज आर्म ॲज इफ टू शो ग्रॅटिट्यूड. म्हणजे मोठ्या शिताफीने त्याने तो काटा काढला आणि आपल्या अंगावरचा एक तुकडा काढून त्या सिंहाची जी जखम झालेली होती त्या जखमेला तो बांधला. आणि काय आश्चर्य, जणू त्या सिंहाला बरं वाटलं, बरोबर आहे की नाही, कारण त्याची जी जखम होती ती जखम काही अंशी बरी करण्यात अँड्रॉकल्सची मदत झालेली होती. आणि त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सिंहाने त्या अँड्रॉकल्सचा हात चाटला. अँड्रॉकल्स रिमेन विथ द लायन टिल इट कुड वॉक अगेन. अँड्रॉकल्स तोपर्यंत सिंहासोबत थांबला जोपर्यंत सिंह स्वतःच्या पायाने चालू शकत नव्हता. He would hunt in the forest and share his food with the helpless beast. मग सिंहाला हालचाल करता येत नव्हती. अशा वेळेस अँड्रॉकल्स स्वतः जंगलात जायचा आणि त्याच्यासाठी अन्न घेऊन यायचा. एव्हरी डे ही वुड क्लीन अँड ड्रेस द लायन्स वुंड. रोज अँड्रॉकल्स त्या सिंहाची जखम स्वच्छ करायचा आणि तिथे मलमपट्टी करायचा. सून द लायन वॉज एबल टू मूव्ह अबाउट. आणि मग थोड्याच दिवसांनी लवकरच लायन स्वतःची हालचाल करू लागला. मेनी टाइम्स इट फॉलो अँड्रॉकल्स व्हेरेवर ही वेंट. आणि बऱ्याचदा अँड्रॉकल्स ज्या ज्या ठिकाणी जायचा त्या त्या ठिकाणी लायन त्याच्यासोबत जात असे. इन द मीन व्हाईल अँड्रॉकल्स मास्टर हॅड कंप्लेन टू द ऑथॉरिटीज दॅट हिज स्लेव्ह अँड्रॉकल्स हॅड रन अवे. दरम्यान अँड्रॉकल्सच्या मालकाने आपला गुलाम पळून गेल्याची तक्रार संबंधित अधिकाऱ्यांकडे केली. सोल्जर्स वेअर सेंट इन ऑल डिरेक्शन टू कॅप्चर अँड्रॉकल्स. मग त्याच्याकडचे सगळे सैनिक अँड्रॉकल्सला पकडून आणण्यासाठी सर्व दिशांना पाठवले गेले. दे सर्च फॉर हिम हाय अँड लो बट कुडंट फाइंड हिम. त्यांनी जिकडे तिकडे अँड्रॉकलला शोधलं परंतु अँड्रॉकल काही सापडलं नाही. ॲट लास्ट दे केम टू द फॉरेस्ट वेअर अँड्रॉकल्स लिव्ह. आणि शेवटी अँड्रॉकल्स ज्या जंगलात राहत होता त्या ठिकाणी ते सैनिक येऊन पोहोचले. इट सो हॅपन दॅट अँड्रॉकल्स हॅड गॉन आउट अलोन दॅट डे व्हाईल द लायन रेस्टेड नियर द केव. आणि त्या दिवशी असं काही घडलं की अँड्रॉकल्स एकटाच बाहेर गेला होता आणि सिंह गुहेपाशी विश्रांती घेत होता. बोथ ऑफ देम फेल इन टू द हँड्स ऑफ द सोल्जर्स. आणि अशी घटना घडली की त्यामुळे ते दोघेही सैनिकांच्या तावडीत सापडले.
द सोल्जर्स टूक देम बॅक टू द सिटी. जे सैनिक आले होते ते सैनिक एका बाजूने अँड्रोकल्सला घेऊन गेले, दुसऱ्या बाजूने सिंहाला घेऊन गेले. दे पुट अँड्रोकल्स इन चेन्स इन अ प्रिझन. अँड्रोकल्सला त्यांनी साखळी दंडाने तुरुंगात डांबून ठेवलं. द लायन वॉज केज. आणि सिंहाला देखील पिंजऱ्यामध्ये बंद केलं. इन दोज डेज पीपल हू वेअर फाउंड टू बी गिल्टी ऑफ अ सिरियस क्राईम वेअर फेड टू वाईल्ड बीस्ट ॲज पनिशमेंट. त्या काळी गंभीर गुन्हा केलेल्या एखाद्या व्यक्तीला शिक्षा म्हणून भुकेल्या प्राण्याच्या पुढ्यात सोडलं जाईल किंवा भुकेल्या श्वापदाच्या कोंडी दिलं जाईल. रनिंग अवे फ्रॉम वन्स मास्टर वॉज अ व्हेरी सिरियस क्राईम ॲट दॅट टाईम. आणि त्या काळात आपल्या मालकाकडून पळून जाणे हा फार मोठा गुन्हा मानला जाईल. देअरफॉर अँड्रोकल्स टू वॉज टू बी थ्रोन टू द वाईल्ड बीस्ट. आणि त्यामुळे अँड्रोकल्स पळून गेलेला होता, त्यामुळे अँड्रोकल्सच्या बाबतीत पण हाच निर्णय घेतला गेला की अँड्रोकल्सला देखील आपण काय करणार आहोत, एखाद्या श्वापदाच्या तोंडी देणार आहोत. ऑन द appointed day, the emperor arrived at the circus and took his place. The crowds cheered loudly, the trumpeters blew the trumpet, and Androcles was brought into the arena. His chains were unbound, he felt weak and dismayed. He was certain that this was the last day of his life. मग ठरलेल्या दिवशी राजा जो सर्कशीचं स्थळ असेल, अरेना म्हणजे मोठं मैदान असतं, आणि त्या मैदानामध्ये त्या दिवशी खूप मोठा समुदाय जमलेला होता. खूप मोठ्या प्रमाणात लोक तिथे उपस्थित झालेले होते. समुदायाने राजा आल्यानंतर एकच जल्लोष केला आणि तुतारी वादकांनी तुतारी फुंकल्या आणि अँड्रोकल्सला रिंगणात आणण्यात आले आणि त्याच्या साखळ्या सोडवण्यात आल्या. आता या साखळदंडामुळे तो खूप अशक्त झाला होता आणि तो दुःखी कष्टी दिसत होता, कारण त्याला खात्री पटली होती की हा आजचा आपला आयुष्यातला शेवटचा दिवस आहे. ॲट द अपोजिट एंड अ गेट वॉज रेज्ड and a furious lion was released into the arena. It had been kept hungry to make it more furious. Androcles was filled with fear, but he put up a brave front. त्यानंतर विरुद्ध बाजूचा दरवाजा उघडण्यात आला आणि तिथून क्रूर आणि भयंकर अशा सिंहाला रिंगणात सोडण्यात आले. भरपूर दिवस त्या सिंहाला उपाशी ठेवण्यात आल्यामुळे सिंह चिडलेला होता आणि भीतीने अँड्रोकल्सला ग्रासून टाकले, तरीही त्याने त्याचे धैर्य सोडले नाही, कारण विरुद्ध बाजूने एक भुकेला सिंह आपल्या अंगावरती येणार आणि आपल्या आयुष्याचा आज शेवट होणार या गोष्टीची खात्री अँड्रोकल्सला झालेली होती. द लायन वॉज सॉ अँड्रोकल्स अँड रश टुवर्ड्स हिम. अँड्रोकल्सला बघितल्यानंतर सिंहाने खूप मोठ्याने गुरगुरत तो त्याच्याकडे झेपावला. बट सडनली इट स्टॉप इन हिज ट्रॅक्स. पण अचानकपणे तो सिंह त्याच्या पुढे पुढे जसं थांबायला जाऊ लागला, परंतु थबकला, तो अचानकपणे थांबला. देन इट मूव्ह स्लोली फॉरवर्ड. आणि मग तो सावकाशपणे पुढे जाऊ लागला. ऑल इट्स रेज सीम टू हॅव मेल्टेड. अँड्रोकल्स सॉ दिस टू. आणि त्याचा सगळा जो आवेश होता आणि त्याची जी आक्रमकता होती ती नाहीशी झाली. अँड्रोकल्स देखील हे पाहत होता. इच फ्रेंड रेकग्नाइज इच अदर. आणि दोनही मित्रांनी एकमेकांना ओळखलं. अँड्रोकल्सने सिंहाला ओळखलं आणि सिंहाने अँड्रोकल्सला ओळखलं. टू एव्हरीवन अमेजमेंट द लायन बाउंडेड टुवर्ड्स अँड्रोकल्स अगेन. आणि अँड्रोकल्सकडे सिंह पुन्हा झेपावला. अँड व्हॉट हॅपन? The lion bounded towards Androcles again, but when it reached him, it began to purr and rub its nose against him. Androcles hugged the lion he kept with relief and joy. म्हणजेच अँड्रोकल्स जवळ पोहोचल्यावर मात्र सिंहाने गुरगुरत नाकले नाक त्याच्या अंगावर घासले. त्यानंतर हे सगळं बघून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. अँड्रोकल्सने सिंहाला मिठी मारली आणि तो मोकळेपणे आणि आनंदाने रडू लागला. The audience, including the emperor, watched this tender sight in great wonder. राजा सकट तिथे जमलेले सगळे प्रेक्षक हे दृश्य अचंबित होऊन पाहत होते. People began to cheer Androcles and ask for his release. The emperor asked Androcles to explain the lion's strange behavior. आणि त्याच वेळेला अँड्रोकल्सच्या नावाचा लोक गजर करू लागले आणि त्याची सुटका करण्याची मागणी करू लागले.
When he heard the whole story, the emperor was also moved by the gratitude and friendship between man and beast. He ordered that Androcles should be set free. He would no longer be a slave. मग राजाने सिंहाच्या या विलक्षण वर्तनाबद्दल अँड्रोकल्सला विचारले. संपूर्ण हकीकत ऐकल्यानंतर राजा देखील मनुष्य आणि प्राण्यामधील या अनोख्या कृतज्ञता व मैत्रीच्या नात्याने भारावून गेला. त्याने अँड्रोकल्सची सुटका करण्याचे आदेश दिले आणि आता यापुढे तो गुलाम राहणार नव्हता. म्हणजे अँड्रोकल्सला जे गुलाम राहून जगावं लागत होतं तसं आता काहीही करावं लागणार नव्हतं, कारण त्याला मुक्त करण्यात आलं होतं. When the emperor asked Androcles what other reward he would like, Androcles replied that he did not want anything for himself, but he wanted the lion to be set free too. राजाने त्याला आणखी तुला कोणते इनाम हवं आहे हे विचारलं. तर त्यावर अँड्रोकल्सने सांगितलं की मला स्वतःसाठी काही नको, परंतु या सिंहाला मुक्त करा. The two friends went back to the forest to live a free life. आणि त्यानंतर ते दोनही मित्र पुन्हा एकदा जंगलात निघून गेले आणि त्यांचं जे आयुष्य आहे ते जगू लागले आणि मुक्तपणे जगू लागले. हे महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे 1.2 टॉपिक अँड्रोकल्स अँड द लायन हा जो लेसन आहे त्याचं इथे एक्सप्लेनेशन पूर्ण झालेला आहे. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.